भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या खासदार निधीतून जू नांदुर्खी सातवीपाडा येथे क्रिकेट मैदान तसेच जुनागाव जोड रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन विद्यमान खासदार बाळ्या मामा यांच्या शुभ हस्ते उत्साही वातावरणात संपन्न झाले। या दोन्ही विकास कामांसाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। यावेळी मनोगत व्यक्त करताना खासदार बाळ्या मामा यांनी यापुढेही गावाच्या विकासासाठी जे काही सहकार्य लागेल त्यासाठी मी नेहमी तत्पर राहीन असे आश्वासन ग्रामस्थांना दिले। यावेळी उद्योगपती रघुनाथ पाटील, दशरथ केने गुरुजी, चंद्रकांत पाटील, माजी सरपंच इंदिरा सुरेश पाटील, सुनीता योगेश पाटील, दत्ता शिकारी, संजय वारघळे, भालचंद्र पाटील, राजेंद्र पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशेष म्हणजे ग्रामस्थांनी खासदार बाळ्या मामा यांचे मनापासून आभार व्यक्त केले। तसेच संजय वारघडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी केले। तर चला पाहूया या भूमिपूजन सोहळ्याची काही क्षणचित्रे। नांदुर्खी गावातून गेल्या अनेक महिन्यापासून मागणी होती की जे आमचे तरुण मुलं आहेत त्यांच्यासाठी एक मैदान असावं आणि खास करून ही जागा साधारणतः 6 हेक्टर आहे। 6 हेक्टर म्हणजे 9 एकरच्या आसपास आहे। एवढी जागा नाही, 9 एकर पण नाही, जास्त, सॉरी 15 आहे, 15 साधारणतः 15 एकर जागा आहे। या जागेत मैदान होऊन एक हॉल देखील होऊ शकतो, मग तो ओपन असेल किंवा काही असेल, परंतु भविष्यातल्या या सगळ्या गरजा आहेत आणि म्हणून ह्या मैदानासाठी मी माझ्या निधीतून 10 लाख रुपये दिलेले आहेत। एक रस्त्यासाठी देखील 10 लाख रुपये दिलेले आहेत आणि आज त्याचा इथे भूमिपूजन झालेलं आहे। मी सगळ्या ग्रामस्थांना शुभेच्छा देतो आणि तरुणांना देखील सांगेन की आपण देखील याचा उपभोग घ्यावा, जेणेकरून चांगले खेळाडू निर्माण व्हावेत आणि जिल्हा किंवा राज्यस्तरीय जावेत, तर त्याच्यातूनच खेळाडूंना पुढे संधी मिळतो। आणि काही आमचे 40+ देखील आहेत, त्यांनी त्यांचं आरोग्य सांभाळण्यासाठी खेळावं, कारण साधारणतः 40 नंतर प्रत्येक माणसावर खूप जबाबदाऱ्या असतात, कुटुंबाची जबाबदारी असतो, घराची जबाबदारी असतो, मुलं मोठी झालेली असतात, त्यांचं देखील बघायचं असतं आणि म्हणून साधारणतः सकाळी 1-1.5 तास आरोग्यासाठी स्वास्थ्यासाठी केलं ते चांगलं आहे आणि म्हणून अशा प्रकारचा त्याचा चांगला वापर व्हावा लग्न सराईसाठी किंवा अनेक शुभ कार्यांसाठी, अशा प्रकारची मी सदिच्छा व्यक्त करतो। धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष, भिवंडी ग्रामीण सम्राट आदरणीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेब, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके लोकप्रिय बाळ्या मामा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आज सांगावं असं वाटतं की आपल्या जुनांदुर्खी गावामध्ये 7वी पाडा या ठिकाणी एक सुसज्ज असं मैदान तयार करण्यासाठी बाळ्या मामांच्या खासदार निधीमधनं 10 लाखाचा निधी या मैदानाकरता उपलब्ध करून दिलेला आहे। त्यानंतर जुनांदुर्खी गावामधील जोड रस्ता असेल, त्या जोड रस्त्याकरता 10 लाखाचा निधी बाळ्या मामांच्या खासदार निधीमधून दिलेला आहे।
हा जो भूमिपूजन आज ग्राउंडचा झालेला आहे, हा पूर्वी ग्राउंड नव्हता, तिथे अतिक्रम झालेला होता. काही लोकांनी तशी जागा अडवलेली होती. आमचा गावचा एक सरपंच उपसरपंच सोमनाथ पाटील यांनी असा एक धाडसी निर्णय घेतला की इथे आपल्या गावासाठी मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड नाही, तर कुठलाही विचार न करता त्यांनी तिथले बोर्ड लावला आणून आणि ती अतिक्रम केलेली जागा लोकांनी अडकवलेली भात शेती करत होती. ती जागा त्यांनी 4 ते 5 वेळा बोर्ड लावले त्यांनी, लोखंडाचे बोर्ड स्वतःच्या पैशात. कोणाचा ते आता आपण बघतो मतांसाठी, कुठली मतं न तुटण्यासाठी लोक कोणचा मन दुरावत करत नाही, पण त्यांनी तो कुठलाही विचार नाही केला. गावाचा फक्त विचार केला आणि ग्राउंड झाला पाहिजे मुलांसाठी कसा, याच्यासाठी फक्त त्यांनी विचार केलेला होता. आज खऱ्या अर्थाने त्याला आम्हाला या मिळालेल्या बाल्यामामाच्या रूपाने त्याच्यासाठी अंकुश शेठ यांनासुद्धा धन्यवाद देईन, रघुनाथ पाटील यांनासुद्धा धन्यवाद. 10 दिवस तब्बल त्याने आम्हाला JCB दिला तिथं लेवल करण्यासाठी. आमचे JK स्पोर्टवाल्यांना यांनासुद्धा धन्यवाद देईल की यावेळी 60,000 रुपये आमचे त्या ग्राउंडसाठी दिले. तिथे आम्ही थोडंसं कमी पडले तर आम्ही आमदार फंडातून 3 लाख रुपये लावले आतापर्यंत तिथे. आता बाल्यामामाने आम्हाला 10 लाख रुपये दिलेत. तर खऱ्या अर्थाने आमचा एकदम सोन्यात पिवळा झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने या मुलांसाठी ग्राउंड होईल. सोमनाथ पाटील यांना धन्यवाद देईन. धाडसी वृत्ती दाखवलेली आहे त्यांनी, असा वृत्ती कोणी घेत नाही, बघून त्याला सल्यूट आहे. आणि यो ग्राउंडसाठी आमचे पोरांचे ताईच बनलेले नितेश पाटील यांचासुद्धा धन्यवाद देईन की त्यांनी खूप बाल्यामामाच्याकडे सांगितलं, त्यांचे PA आहेत ते, त्यांनी सांगितलं आमच्या गावामध्ये ग्राउंड नाही, ग्राउंडसाठी काहीतरी निधी द्या. त्यांनी 10 लाख रुपयाची तत्कालीन, आणि बाल्यामामाचे सुद्धा धन्यवाद की त्यांनी आमच्या गावासाठी 10 लाख रुपयाचा ग्राउंडला निधी दिलेला आहे आणि एक गावामध्ये एक 10 लाखाचा रस्ता. मग धन्यवाद. असे खासदार असावे तर असे असावे की आम्ही खूप खासदार बघितले, पण आतापर्यंत त्या गावासाठी कुठली निधी नव्हती आलेली, कुठली काय नव्हती. आज बाल्यामामाने नारळ फोडून गेलेला आहे. बाल्यामामाला धन्यवाद.